लाडकी बहीण योजना सर्वांना एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। आतापर्यंत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नसेल तर तुम्ही KYC लवकरात लवकर करून घ्या। KYC साठी फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। जर आपण आदितीताई तटकरे यांचा मागच्या 1-2 दिवसापूर्वीचं जर का ट्वीट लक्षात घेतलं तर त्यानुसार पाहिलं तर फक्त 2च दिवस शेवटचे बाकी आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी कोणतीही अडचण येत नसेल तर त्यांनी पुढील 2 दिवसाच्या आत KYC करा। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे 31 डिसेंबर। आता तुम्ही म्हणाल की तारीख वाढणार की नाही त्यावर पण बोलतो, परंतु 31 तारखेपर्यंत जर तुम्हाला कोणतीही अडचण येत नसेल, KYC करताना कोणतीच अडचण येत नसेल तर तुम्ही KYC करा। काही लाडक्या बहिणी विचारत आहेत की वेबसाईट व्यवस्थित चालत नाही, तर वेबसाईट ही सुरळीत चालत आहे, पहिल्यासारखं नाही आहे, वेबसाईट चालत आहे, ही बाब सर्वांनी समजून घ्या। त्यानंतर बघा, काही लाडक्या बहिणी म्हणतात की OTP येत नाही, तर OTP पण येत आहे, ही बाब पण मी तुम्हाला सांगतो आहे। जर OTP येत नसेल तर परत थोड्या वेळाने ट्राय करा, OTP पण येईलच। त्यानंतर बघा, कोणते 2 दिवस राहिलेत आपल्याकडे बाकी, ह्या महिन्याचे शेवटचे 30 आणि 31 ह्या 2 तारीख म्हणजे उद्याची आणि परवाची, अशा 2च दिवस किंवा 2च तारखा आपल्याकडे बाकी राहिलेल्या आहेत। त्यामुळे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे KYC लवकरात लवकर करून घ्या। परत असं नका म्हणू की सर आम्हाला माहिती नव्हतं वगैरे वगैरे। आता काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्या परित्यक्त आहेत, ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत, त्यांना KYC करताना अडचण येत आहे, तर त्यांना काय सरकार अपात्र करणार आहे का पुढे? नाही, त्यांच्यासाठी पण काहीतरी पर्यायी व्यवस्था सरकारला देणंच आहे। आता पात्र असून जर त्यांना KYCचा पर्यायच उपलब्ध नसेल तर चुकी कुणाची आहे? तर ती सरकारची चुकी म्हणावी लागेल। का लाडक्या बहिणीला त्याला पर्याय हवा ना, बरोबर की नाही? एकल महिलासाठी किंवा परित्यक्त याच्यासाठी ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था पाहिजे, तर तशी केलेली नाही सध्या तरी। बघा, KYCची तारीख वाढणार का? तर पहिली सरकारची भूमिका काय ते सांगतो आहे। सरकारची भूमिका आहे की वाढणार नाही। आता तुम्ही म्हणाल हे असं कसं काय म्हणताय, तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असेल। पण आता तुम्ही तुमच्यापैकी अजून पण काही लाडक्या बहिणी म्हणतील की वाढणार का सर, तुम्हाला काय वाटतं? तर लक्षात ठेवा, मला काय वाटतं हे इथं महत्त्वाचं नाही। ह्या मुद्द्यासाठी तरी ॲटलिस्ट पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 30 आणि 31 ह्या 2 तारखेमध्ये तुम्हाला कोणतीच अडचण नसेल तर KYC करून घ्या। आणि ज्या लाडक्या बहिणीला अडचण येत असेल तर त्यांनी मात्र चिंता करू नका, सरकार काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करेल। ही जी तारीख आहे ही वाढण्याची शक्यता आहे, परंतु जर समजा वाढली नाही तर मग त्यामुळे कोणती अडचण नसताना जर तुम्ही KYC करीत नसताना तर ते चुकीचं आहे। त्यामुळे KYC करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की ज्या लाडक्या बहिणींना जे KYC करण्याची अडचण येत आहे, परित्यक्ता म्हणजे एकल महिला आणि ज्यांचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि एकंदरीत राज्य सरकारने KYCचा पर्याय उपलब्ध करून द्या। त्यांना KYCची आज ही समस्या आहे ही सरकारने समजून घ्यावी। ही बाजू आपण रोज या माध्यमातून मांडत आहोत, तर त्याची दखल घ्या आणि त्या लाडक्या बहिणींना KYC करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्या। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। शेवटच्या 2 दिवसामध्ये जर शक्य असेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या। आणि काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।